ದುರಂತ ಸ್ಥಳದಲ್ಲಿದ್ದ ಹಾಸ್ಟೆಲ್ನಿಂದ ಮಹಿಳೆ ನಾಪತ್ತೆಯಾಗಿರೋದು. ಹಾಸ್ಟೆಲ್ನಲ್ಲಿ ಅಡುಗೆ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಂತಹ ಸರಳಾ ಬೆಹನ್ ಅಂತೇಳಿ ನಾಪತ್ತೆಯಾಗಿರೋದು. ಮೊಮ್ಮಗಳು ಕೂಡ ಆದ್ಯ ಎಂಬಾಕೆ ಕೂಡ ಕಣ್ಮರೆಯಾಗಿದ್ದಾರೆ. ಅಯ್ಯೋ ಪಾಪ. ಪ್ರಹ್ಲಾದ್ ಪಾಟೀಲ್ ಎಂಬುವರಿಂದ ಪತ್ನಿ ಮತ್ತು ಮೊಮ್ಮಗಳ ಹುಡುಕಾಟ ಈಗ ನಡೀತಾ ಇದೆ. ಸಿವಿಲ್ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ DNA ಸ್ಯಾಂಪಲ್ ಕೊಟ್ಟು ಕಾಯ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಕುಟುಂಬಸ್ಥರು. ಪಾಪ, ಅಲ್ಲಿ ಅಡುಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಂಥವ್ರು. ಅಯ್ಯೋ ಮೊಮ್ಮಗಳು ಏನ್ರಿ, ಹಾಲುಗೆನ್ನೆ ಕಂದಮ್ಮಗಳವೆಲ್ಲ ಆ ಬಿಸಿ ತಟ್ಟಿದಾಗಲೇ ಚುರ್ರಂದಾಗಲೇ ಬೇಜಾರಾಗ್ಬಿಡುತ್ತೆ. ನಲ್ಲಿ ವಿಮಾನ ಕ್ರಾಶ್ ಏನಾಯಿತು, ಹತ್ತಾರು ಕಣ್ಣೀರ ಕಥೆಗಳಿದಾವೆ. ಇಲ್ಲೊಬ್ರು ನಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ವ್ಯಕ್ತಿ ಇದ್ದಾರೆ. ಇವರು ತಮ್ಮ ಪತ್ನಿ ಮತ್ತೆ ತಮ್ಮ ಮೊಮ್ಮಗಳನ್ನ ಮಿಸ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಮುಖ್ಯವಾಗಿ BJ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ನ ಮೇಲೇನು ಕ್ರಾಶ್ ಆಯಿತು, ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಮೆಸ್ ಏನು ನಡೀತಾ ಇತ್ತು, ಆ ಮೆಸ್ನಲ್ಲಿ ಅಡುಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇದೆ. ಹೇಗಾಯಿತು ಏನಾಯಿತು ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನು ಅವರನ್ನೇ ಕೇಳಿ ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋಣ. आपका नाम क्या है भाई? प्रहलाद भाई। अभी फोटो दिखा रहे हैं, उन्होंने कौन है? अभी मिसेस है। क्या नाम है उनका? सरला बहन। सरला बहन जी वहाँ क्या करते थे? हॉस्टल में छोकरे पढ़ने आते हैं सब। रोटी पकाते थे सब। कितने खाना 10-15 साल से। कब से वो मिसिंग है, आपको नहीं मिल रहा है? कल बनाऊँ घटना बनी ना, जब से कौन थे उसके साथ? उन सब 10-15 मास से काम करते सब नीचे आ गया, पर वो मेरे औरत देखने गया तो मिली नहीं हमको कल। अभी वहाँ खाना पकाने का काम करते थे? हाँ। अभी यहाँ क्या कह रहे हैं? है? यहाँ हॉस्पिटल वाले क्या कह रहे हैं? बोले बहुत अलग बाद में तो हमको पता लगेगा, सब पता नहीं लगेगा। बहुत अलग हो जाए बाद में तुमको जानकारी मिलेगी। अभी अच्छा भाई। आपका DNA सैंपल ले लिए? दे दिए। कब दिए थे? कल दिए थे। अब तक कुछ पता नहीं चला? नहीं, पुलिस स्टेशन फरियाद भी लिखा दी है। क्या कह रहे हैं यहाँ हॉस्पिटल वाले? बोला अभी तो बहुत अलग बाद में तुमको मालूम पड़ेगा, ऐसा मालूम नहीं पड़ेगा बोला। और कौन कौन थे परिवार में? आपका पोती भी मिसिंग हुआ बोल को बोल रहे? सर 2 साल की बच्ची है मेरे, छोकर की लड़की है, और मेरी मिसेज है, दोनों साथ में थे। आप भी साथ में था उस टाइम पे? मैं था, मैंने टिफिन ढीला करके टिफिन लेके फिर हम रवाना हो जाते हैं, क्योंकि डॉक्टर रूम में सब देना पड़ता है टिफिन। चाहे जाओ वार्ड में डॉक्टर होते हैं, नहीं टिफिन छोड़ना पड़ता है। मतलब तभी बता रहे थे आप 1 बजे तक वहीं थे, 1 बजे के बाद तुम बाद में निकले, बाद में 1:30 बजे हुआ ये सब बड़ा। आपको कब पता चला ये? टिफिन दे गया ना सबको, बाद में ત્યાં क्या धुआड़ा चला ना, तो बाद में टांग अड़ी गया, तो भाई पता लगा हमको। उधर ढूंढने के लिए कोशिश किया आपने? नहीं जाने देता ना सब, किसी को बहुत जल रहा था ना, इसका कोई मालूम नहीं पड़ा कुछ। जो यहाँ पुलिस हॉस्पिटल वाले को कांटेक्ट किया तो उन्होंने क्या कह रहे हैं? ये लोग इनकी जान बचा के भग क्या है बेचारे, क्या कर रहे हैं? बोले बहुत के बाद में तुमको पता लगेगा, सब पता नहीं लगेगा, सब जल्दी लाश है तो बाद में मालूम पड़ेगा। बहुत ही कल लगा हो जाए बाद में। आपका पोती भी मिस हुआ है, बहुत दुख की। बहुत दुख हुआ, क्या करें, मिले तो अच्छे है, दुआ माँ करे। क्या उम्मीद कर रहे हैं आप? भगवान जो प्रार्थना करे मिल जाए तो अच्छा है, हमें गोतना नहीं पड़े, ढूंढना नहीं पड़े, और सही सलामत मिले तो भी बात में को शांति हो जाए। और क्या? आपका बेटा भी कहाँ है? उनका बेटी थी उनका? बेटा भी क्या ही खड़ा है, ढूंढने गया है। अच्छा, वो आद्या का पापा ढूंढ रहे हैं उनको? हाँ, इसकी मम्मी ने इसके पापा दोनों ढूंढ रहे हैं। आप यहाँ वेट कर रहे हैं, कुछ मैसेज मिल जाए? हाँ। ಇದಿಷ್ಟು ಪ್ರಹ್ಲಾದ್ ಪಟೇಲ್ ಅನ್ನುವಂಥವ್ರು. ಇವರ ಪತ್ನಿ ಸರಳಾಬೇನ್ ಅನ್ನುವಂಥವ್ರು ಮತ್ತು ಇವರ ಮೊಮ್ಮಗಳು ಆದ್ಯ ಅನ್ನುವಂಥವ್ರು ಇಬ್ಬರು ಕೂಡ ಮಿಸ್ ಆಗಿರುವಂಥದ್ದು. ಹಾಸ್ಟೆಲ್ನ ಮೆಸ್ನಲ್ಲಿ ಇವರು ಅಡುಗೆ ಮಾಡುವಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದರು. ಘಟನೆ ನಡೆದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಪ್ರಹ್ಲಾದ್ ಪಟೇಲ್ ಅವರು ಕೂಡ ಅಲ್ಲೇ ಇದ್ದರು. ಅಂದರೆ ಒಂದು ಅರ್ಧ ಗಂಟೆ ಮುಂಚೆ ಈ ಒಂದು ಟಿಫನ್ ಬಾಕ್ಸ್ಗಳನ್ನ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಮೆಸ್ಗಳಲ್ಲಿ, ಅದನ್ನು ಡಾಕ್ಟರ್ಗಳಿಗೆ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಅಂತ ಅವ್ರು ಅಲ್ಲಿಂದ ಹೊರಡ್ತಾರೆ. ಅದಾದ ಸ್ವಲ್ಪ ಹೊತ್ತಿನಲ್ಲೇ ಈ ಕ್ರ್ಯಾಶ್ ಆಗಿರುವಂಥದ್ದು. ಬಹುಶಃ ಇವ್ರು ಇದ್ದಾಗಲೇ ಕ್ರ್ಯಾಶ್ ಆಗಿದ್ದರೆ ಬಹುಶಃ ಇವತ್ತು ಇವರು ನಮ್ಮ ಮುಂದೆ ಕೂಡ ಇರ್ತಿರಲಿಲ್ಲ, ಅಂಥ ಸಂದಿಗ್ಧ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಿರ್ಮಾಣ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು. ಆದರೆ ಈಗ ಅವರ ಪತ್ನಿ ಮತ್ತು ಮೊಮ್ಮಗಳ ಹುಡುಕಾಟದಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತೊಂದು ಕಡೆ ಇವರ ಮಗ ಏನಿದ್ದಾನೆ, ಅಂದರೆ 2 ವರ್ಷದ ಮಗು ಮಿಸ್ ಏನಾಗಿದೆ ಆದ್ಯ, ಅವರ ತಂದೆ ತಾಯಿ ಕೂಡ ಎಲ್ಲ ಕಡೆಗೂ ಹುಡುಕಾಡುವಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ, ಏನು ಘಟನಾ ಸ್ಥಳ ನಡೆದಿದೆ ಅಲ್ಲಿ. ಮತ್ತೊಂದು ಕಡೆ ಇವರು DNA ಸ್ಯಾಂಪಲನ್ನು ಕೊಟ್ಟು ಪತ್ನಿ ಬಗ್ಗೆ ಮೊಮ್ಮಗಳ ಬಗ್ಗೆ ಏನಾದರೂ ಮೆಸೇಜ್ ಸಿಗುತ್ತಾ ಅನ್ನುವಂಥ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲೂ ಕೂಡ ಕಾಯ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕ್ಯಾಮ್ರಾ ಪರ್ಸನ್ ಜಿತೇಂದ್ರ ಕುಮಾರ್ ಜೊತೆ ಶಬ್ಬೀರ್ ನಿಡುಗುಂದಿ, ಪಬ್ಲಿಕ್ ಟಿವಿ, ಅಹಮದಾಬಾದ್. ಸೊ ಇದಾಗಿರುವಂತಹ ದುರಂತ ಈಗ ಈ ಘಟನೆಯಲ್ಲಿ ಈಗ ಒಂದು ರೀತಿಯಾದಂತಹ ಕಥೆಗಳು ಮಾತ್ರ ಕರುಳು ಹಿಂಡೋ ರೀತಿಯಲ್ಲಿದೆ.